नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिश आणि निकी या छोट्याशा आणि नवीनच बनवलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलचा उद्देश काही मोठा यूट्यूबर बनणं वगैरे बिलकुल नाही आहे. फक्त एवढाच उद्देश आहे की आमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही आनंदाच्या गोष्टी, काही खास क्षण आमच्या जवळच्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता यावे, त्या उद्देशाने एक छोटंसं चॅनल बनवलेलं आहे. सध्या मी आहे बुडापेस्ट हंगेरीमध्ये आणि इथले येणारे सगळे अनुभव किंवा इथे मी काय 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 बघतोय, कुठल्या कुठल्या गोष्टी अनुभवतोय ते सांगण्यासाठी मी काही छोटेसे ट्रॅव्हल ब्लॉग बनवतोय. ते माझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी या चॅनलचा वापर करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी बुडापेस्टमध्ये लोकल ट्रान्सपोर्ट कसं यूज करतोय किंवा मी एअरपोर्टवरती कसा पोहोचलो. पण एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता की एअरपोर्टवरती पोहोचल्यापासून तर आपण बोर्डिंग पास घेऊन विमानाच्या आतमध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो, काय काय प्रोसेस किंवा फॉर्मॅलिटीज आपल्याला कंप्लीट कराव्या लागतात, ते या व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून कोणी पहिल्यांदा ट्रॅव्हल करत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याचा प्रयत्न होईल. चला तर मग बघूया त्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की आपली एअरलाइन्स कोणती आहे. इथे मोठमोठे बोर्ड्स लावलेले असतात आणि त्या बोर्ड्सवरती एअरलाइन्सचे नावं असतात. त्या एअरलाइन्सच्या नावानुसार त्या गेटच्या आतून आपल्याला त्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं असतं. जसं माझी लुफ्थान्सा एअरलाइन्स होती, गेट नंबर 5 मधून मला आत जायचं. आत जाताना तिथे सिक्युरिटी चेक इन होतं, पासपोर्ट आणि आपलं तिकीट चेक केलं जातं आणि आतमध्ये सोडलं जातं. आता मी पासपोर्ट आणि तिकीट चेक इन करून आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर हे वेगवेगळे तिकीट काउंटर्स असतात, पण आपल्याला नेमकं कोणत्या तिकीट काउंटरवर जायचं यासाठी आपल्याला इथे हा एक मोठा डॅशबोर्ड लावलेला आहे, निळ्या रंगाचा डॅशबोर्ड. या डॅशबोर्डवरती वेगवेगळ्या एरोप्लेन्सचे टाइम टेबल दिलेलं आहे आणि त्या टाइम टेबलनुसार आपल्याला तिकीट काउंटर पण समजतात. हे जे मोठमोठे पिलर्स दिसत आहेत ज्याच्यावरती काही अल्फाबेट्स लिहिलेले, JKH, हे सगळे अल्फाबेट्स एक तिकीट काउंटरला रिप्रेझेंट करतात. म्हणून आपण कुठल्या अल्फाबेटवरतून कुठल्या तिकीट काउंटरवर जायचं आहे हे जर आपल्याला बघून घ्यायचं असेल तर आपण तो निळ्या रंगाचा डॅशबोर्ड पुन्हा बघितला पाहिजे. आपल्या तिकिटावरती आपल्या फ्लाईटचं नाव दिलेलं असतं, त्या फ्लाईटचं नाव बघायचं आणि त्यानुसार आपण आपलं तिकीट काउंटर कोणतं आहे ते बघायचं. उदाहरणार्थ मला म्युनिकला जायचं होतं, मुंबई टू म्युनिक, तर माझं तिकीट काउंटर H आहे हे इथे दिसतंय. H तिकीट काउंटर शोधायला मी सुरुवात केली. H तिकीट काउंटरच्या जवळ येऊन थांबलो, पण त्यांनी सांगितलं की अजून बोर्डिंग पास डिस्ट्रीब्युशन चालू झालं नाहीये. तर सुरुवातीला आपल्याला बोर्डिंग पास म्हणजे तिकीट घ्यायचे असतात आणि तिकीट घेतल्यानंतर आपल्याला तिथं बॅग चेक केली जाते, बॅगेचं वजन चेक केलं जातं. काही इन्स्ट्रक्शन्स सांगतात आपल्याला की तुमच्या बॅगेमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत ना, जसं का चाकू, सुरा, नाईफ किंवा इलेक्ट्रॉनिक बॅटरी, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅगमध्ये ठेवू शकत नाही. जी बॅग आपल्याला एरोप्लेनवाल्यांना आपण देतो त्या बॅगेला चेक इन बॅग म्हणतात आणि जी बॅग आपण आपल्यासोबत विमानामध्ये घेऊन जातो त्याला कॅरी ऑन बॅग म्हणतात. चेक इन बॅगमध्ये साधारणतः 30 ते 35 किलो वजन अलाउड असतं. जसं आता ही माझी बॅग मी दिली, 32 kg वजन अलाउड होतं. बिझनेस क्लास असल्यामुळं मला 32 kgचे 2 बॅगेज अलाउड होते. दोन्ही बॅग मी जमा केल्या आणि तिकीट घेऊन मी पुढे आलो. पुढे आल्यानंतर हे सिक्युरिटी चेक इन असतं. सिक्युरिटी चेक इनमध्ये आपल्याला आपल्या कॅरी ऑन बॅगमध्ये काय काय सामान आपण घेऊन जातोय ते सगळं चेक केलं जातं. विशेषतः आपल्याकडे काही मेटलच्या वस्तू तर नाही आहे ना, त्या सगळ्या वस्तू आपल्याला ह्या ट्रेमध्ये टाकाव्या लागतात. त्या वस्तू ट्रेमध्ये टाकल्यानंतर कॅमेरा थ्रू सिक्युरिटी चेक इन होतं. लिक्विडसुद्धा घेऊन जायला आपल्याला अलाउड नाही आहे, तर पाण्याची बॉटल किंवा लिक्विड आपण घेऊन जाऊ शकत नाही. ते सगळं सिक्युरिटीने स्कॅन करून पुढे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो इमिग्रेशन, ज्याच्यावरती आपल्या पासपोर्टवरती एक स्टॅम्प लागतो की आपण आपला देश सोडून बाहेर जात आहोत काही दिवसांसाठी. तो इमिग्रेशनचा स्टॅम्पसाठी खूप मोठी लाईन होती. मला वाटलं बिझनेस क्लासवाल्यांसाठी सेपरेट प्रायोरिटी चेक इन असेल, पण नाही, इथे सगळ्या पॅसेंजरसाठी एकच लाईन होती. 2 डिसेंबर 2019 नंतर माझ्या पासपोर्टवरती ठप्पा लागला 2 डिसेंबर 2025. बरोबर 6 वर्षानंतर मी पुन्हा एकदा बाहेर चाललो होतो, त्यामुळे थोडीशी उत्सुकता तर होतीच. इमिग्रेशन झाल्यानंतर नेक्स्ट चालू होतं ड्युटी फ्री शॉपिंग एरिया. इथे बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या कस्टम ड्युटी फ्री असतात आणि बऱ्यापैकी महागाई असतात, त्यामुळं मी तर कधी इथे शॉपिंग करत नाही.
आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बोर्डिंग पासवरती आपलं एरोप्लेन कुठल्या गेटवर येणार आहे ते दिलेलं असतं आणि ती गेटची इन्फॉर्मेशन इथे त्यांनी वेळोवेळी लावलेली असते इलेक्ट्रॉनिक्स फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन बघून त्या दिशेने चालत जायचं असतं. मुंबई एअरपोर्टला साधारणतः 85 ते 86 गेट आहेत आणि गेट एरिया बराच लांब आहे चालत जाईपर्यंत. मला बिझनेस क्लास असल्यामुळे लॉन्च मिळाला होता. लॉन्चमध्ये जाण्यासाठी मी शोधत होतो की मी कुठल्या लॉन्चमध्ये जायचं. तर लॉन्चमध्ये जाण्याचा रस्ता शोधण्यासाठी मी परत एकदा बघून घेतलं की फ्लाईट वेळेवर तर आहे ना. ही इन्फॉर्मेशन नेहमी वेळोवेळी चेक केली पाहिजे, कारण कधी कधी काय होतं, फ्लाईट डिले पण होते. लॉन्चची डायरेक्शन बघून मी लॉन्चपाशी आलो. लॉन्चच्या मध्ये गेलो. बेसिकली लॉन्च म्हणजे दुसरं काही नाही, तर आपल्याला भरमसाठ खायला प्यायला मिळतं आणि आराम करायला एक जागा दिलेली असते. लॉन्चमध्ये मी मनसोक्त खाल्ल्यानंतर परत बाहेर आलो. बाहेर आल्यावर पुन्हा एकदा चेक करून घेतलं की फ्लाईट वेळेवर आहे ना. तर फ्लाईट वेळेवरतीच होती माझी. फ्लाईटच्या वेळेमध्ये काही बदल नव्हता, त्यामुळं मी पुन्हा पुढे जायला निघालो. जसं मी म्हटलं की आपल्याला एरोप्लेन कुठल्या गेटवर येणार आहे हे बघायचं असतं. तर माझं म्युनिकला जाणारी जी फ्लाईट होती ती 78 नंबरच्या गेटवर येणार होती. 78 नंबरच्या गेटच्या दिशेने मी पुढे जायला निघालो. जाता जाता रस्त्यामध्ये पुन्हा काही शॉपिंग एरिया असतात. ते शॉपिंग एरियावरती तुम्ही मनसोक्त पुन्हा शॉपिंग करू शकतात. यामध्ये एक सांगायचं राहिलंच की तुम्ही अशाही पद्धतीने शॉपिंग करू शकतात की तुम्ही ती परत आल्यानंतर तिथून ते आयटम घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आत्ता तुम्ही बुक करू शकतात, पे करू शकतात आणि रिटर्न आल्यावरती तुम्ही ते घेऊन परत भारतामध्ये आपापल्या घरी जाऊ शकतात. जाण्यासाठी रस्ता खूप लांब असल्यामुळे हे काही वॉकिंग एलिव्हेटर्स आहेत. याच्यावरती आपण फक्त उभं राहायचं आणि ते ऑटोमॅटिक पुढे सरकत असतात. $78 नंबरचं गेट मी शोधत होतो. 78 नंबरच्या गेटच्या दिशेने मी निघालो. एलिव्हेटरने खाली आलो. खालच्या बाजूला पुन्हा मी नंबर शोधत होतो. इथे बघा, इथे 68 नंबरचा गेट आहे. अशा पद्धतीने नंबर्स लावलेले असतात. आपल्याला त्या एरियामध्ये जाऊन बसायचं असतं. तिथे मग आपलं एरोप्लेन रेडी होत असतं. फायनली मला 78 नंबरचं गेट दिसलं. तिथं आल्यावर सगळ्यात पहिले मी बोर्डिंग पासचा आणि बॅगेज स्लिपचा फोटो काढून घेतला. म्हणजे जर काही हरवलं तर माझ्याकडे ॲटलिस्ट सॉफ्ट कॉपी तरी असेल. इथे अनाऊन्समेंट होत होती, पण म्युझिकमुळे तुम्हाला ती अनाऊन्समेंट ऐकू येत नाही आहे. अनाऊन्समेंट 3 प्रकारे होते, मराठीमध्ये, हिंदी आणि इंग्रजीमध्ये, जेणेकरून आपलं एरोप्लेन किती वाजता आहे ही अनाऊन्समेंटमध्ये समजते. आणि एरोप्लेनवरती बोर्डिंग चालू झाल्यानंतर आपल्याला क्यूमध्ये जाऊन उभं राहायचं असतं, तर ते पण आपल्याला समजतं. मराठीमध्ये असल्यामुळं बऱ्याच आपल्या घरच्या लोकांना ते सोपं जातं. हे माझं पुष्पक विमान मला म्युनिकला घेऊन जाण्यासाठी तयार होत होतं. विमानामध्ये बसण्यासाठी अगोदर लहान मुलं आणि वृद्ध माणसांना परवानगी असते. त्यांच्यानंतर मग फर्स्ट क्लास पॅसेंजर्स आणि नंतर बिझनेस क्लास पॅसेंजर्स. बिझनेस क्लास पॅसेंजर्स झाल्यानंतर इकॉनॉमी क्लास पॅसेंजर्सला मध्ये जाण्यासाठी परवानगी देतात. अशा प्रकारे मी बोर्डिंग चेक इन करून विमानामध्ये जायला तयार झालो. आता आतमध्ये गेल्यानंतर काय काय खायला मिळतं, बिझनेस क्लास कसा असतो आणि पूर्ण एरोप्लेन कसं असतं हे बघण्यासाठी वाट बघा पुढच्या व्हिडिओची. पुढचा व्हिडिओ मी एडिट करतो आहे आणि लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय.